राज्य सरकारकडून मदतीच्या निकषात बदल. पूरग्रस्तांना 3 हेक्टरपर्यंत मदत मिळणार, तर आतापर्यंत 8,139 कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदीला अद्याप मुहूर्त सापडेना. खासगी व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्यामुळे आर्थिक नुकसान. कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. भिवंडीतल्या महावीर सिंथेटिक कंपनीत भीषण आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 43 ठिकाणी आगीच्या घटना. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं जीवितहानी टळली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा पाटणच्या कोकीसरे गवळीनगर गावात रस्ताच नाही. गावकऱ्यांची डोंगर दऱ्यांमध्ये 3 किलोमीटरपर्यंत पायपीट. प्रशासनाकडे मदतीची मागणी. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित. काबूलमधील कार्यालयाला भारतानं अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा. आणि चारधाम यात्रेची आज होणार समाप्ती. गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होणार आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2024 ने नुकताच अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार जगामध्ये प्रत्येकी 8वा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे होतोय. 2021 मध्ये तब्बल 81 लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रदूषित हवेमुळे झाला. विशेष म्हणजे ही सध्या तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा जास्त अधिक संख्या आहे. तंबाखूमुळे 75 लाख लोकांचा मृत्यू झाला. भारताची राजधानी नवी दिल्लीतील हवेची गुणवत्ता 21 ऑक्टोबर मंगळवारी धोक्याच्या पातळीवर घसरली आहे. हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलंय. तर जगातील पहिल्या 5 प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 3 शहरांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई 4थ्या क्रमांकावर आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्याने विकसित होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावचा इतिहास आणि जमा खर्च नागरिकांना मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर या वेबसाईट कशा पद्धतीने विकसित करायच्या आहेत याच्या सूचना दिल्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन पार पडला. विठ्ठलाचा परंपरागत असणारा सोन्याचा मुकुट मध्यभागी ठेवून लक्ष्मीपूजनाची पूजा करण्याची प्रथा ही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आहे. मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यांचे आणि इतर धनधान्य वस्तूंचं पूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. तर राज्यात सगळीकडे कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी होत असल्याचं चित्र असलं तरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र हजारो जवान कुटुंबियांपासून दूर राहून माओवाद्यांच्या विरोधातल्या लढाईत तैनात आहेत. जिल्ह्यामध्ये तब्बल 54 पोलीस ठाणी असून ज्यामध्ये दुर्गम भागातले बेस कॅम्प आहेत. अशा ठिकाणी 15,000पेक्षा जास्त जवानांनी बेस कॅम्पवरच उत्साहामध्ये दिवाळी साजरी केली. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणातून आलेले शेकडो राज्य राखीव दलाचे जवानही आहेत, जे कुटुंबियांपासून दूर आहेत. जिल्हा पोलीस, SRPF आणि SRPFच्या जवानांनी जाती धर्म भेद विसरून जी दिवाळी साजरी केली त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. देशात सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो. ही दिवाळी अनेक जण कुटुंबियांसोबत साजरे करत असताना कायदा सुव्यवस्था, माओवाद प्रभावित भागात अभियान हे सगळे सांभाळणारे जवान दिवाळी किती उत्साहात साजरी करतात हे मी तुम्हाला दाखवतो. गडचिरोलीसह दंडकारण्यातल्या भागात अनेक ठिकाणी कॅम्पांवर पोलीस ठाण्यांमध्ये ही दिवाळी साजरी होत आहे. हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक आहे आणि माओवादाची सुरुवात याच भागातून झाली होती. या ठिकाणी कशा पद्धतीने जवानांची दिवाळी सुरू आहे आपण बघू शकता.
दिवे सगळे आता जवान इथं आलेले आहेत, पुरुष अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, पुरुष आणि महिला जवान आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यासोबत राज्य राखीव दलाचे जवान सुद्धा आहेत. ते राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. अनेकांचं या ठिकाणी कुटुंबीय सोबत नाही. कुटुंबीय सोबत नसले तरी उत्साहामध्ये ही दिवाळी साजरी केली जात आहे. कारण दिवसभर कायदा सुव्यवस्था राखणे, काही ठिकाणी अभियानावर सुद्धा जवान जातात. गडचिरोली जिल्ह्यातले अनेक कॅम्पा पोस्ट आहेत ज्या ठिकाणी जवानांना अतिदुर्गम भागात, अतिसंवेदनशील भागात राहावं लागते आणि हे सगळ्याच कॅम्पांवर दिवाळीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हे जे आहेत या ठिकाणी दिवाळी उत्साह साजरी करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जवानांना घरच्यांची आठवण येऊ नये म्हणून या ठिकाणी आपण बघा फराळाचा हा बेतसुद्धा आहे. चकली आहे, लाडू आहे, बेसनचे पेढा आहे, चिवडा आहे, हे सगळं आहे. म्हणजे कुटुंबियांची आठवण आली तरी घरचा फील या ठिकाणी कसा तयार होऊ शकतो या ठिकाणी दाखवलं जात आहे. त्यामुळे फटाकेसुद्धा आहे, म्हणजे फटाक्याचा वापरसुद्धा आहे, म्हणजे प्रदूषण जास्त होऊ नये त्याचीसुद्धा काळजी घेतली जात आहे. एकूणच ही दिवाळी कशी साजरी होते आपण जाणून घेऊया. काय म्हणाल सर? कुटुंबियासोबत अनेक जण दूर आहेत, कायदा सुव्यवस्था राखणे हे मोठं आव्हान असतं, त्यासोबत ही दिवाळी. पोलीस स्टेशन सिरोंच्या ते आज सगळे अधिकारी अंमलदार हजर आहेत. सगळे आपल्या कुटुंबियापासून दूर आहेत. SRPचे काही आमच्याकडे अधिकारी अंमलदार आहेत, ते पण आपले कर्तव्य बजावण्यासाठी फार दुरून इथपर्यंत आलेले आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळून सगळे लोक आपला सण साजरा करत आहेत. आज सगळे इथे एकत्र येऊन त्यांना दिवाळी सणाचा हा एक उत्साहाने ते साजरा करू लागलेले आहेत. घरापासून आणि दिवाळी तुमची पहिल्यांदा घरापासून दूर होत आहे. मी मूळची अहमदनगर जिल्ह्याची आहे, म्हणजे जवळजवळ इथून 800 किलोमीटर लांब पडत आहे. तसं तर इथं एकटी राहते तर खूप घरची आठवण येते, पण पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि सर सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करताना म्हणजे असं घरासारखंच जाणवतं आहे. आणि माझ्यातर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच, म्हणजे 800 किलोमीटर दूर आहे. आपल्यासोबत राज्य राखीव दलाचे जवान आहेत. मला सांगा, तुम्ही कुटुंबियापासून दूर आहात आणि ही दिवाळी कशी साजरी केली तुम्ही आज? आज आम्ही कुटुंबापासून म्हणजे छत्रपती संभाजीनगर गट 14 IRB 1 इथून आलेलो आहो आणि आम्हाला येऊन आत्ताच नुकतेच 15 दिवस झालेले आहे. इथं 15 दिवसामध्ये आम्हाला असं वाटलं नाही की आम्हाला घरी फोन करतो, पण आम्ही इथं असं कुटुंबासारखं वागलो आणि आम्ही लक्ष्मीपूजनसुद्धा केलेलं आहे इथं आणि सर्व दिवाळी आम्ही मिळून साजरी केलेली आहे इथं. हा उत्साह आपल्याला दिसून पडत आहे. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभागात 24 तास अलर्ट राहावं लागते आणि गडचिरोलीसारखा जिल्हा म्हटल्यानंतर माओवाद्यांच्या कारवाया, त्यांच्या विरोधातलं अभियान, तरीही दिवाळीसारखा सण उत्साहात जवानांनी साजरा केला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम उत्साहात सुरू. कार्यक्रमास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त. पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा. मुरलीधर मोहोळांबाबत अजूनही संशय कायम म्हणत मोहोळांना चितपट करण्याचा राजू शेट्टींचा इशारा. सोलापूरमध्ये भाजपामध्ये जोरदार दुफळी. एनसीपीच्या दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध. भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार याकडे नजरा. उद्या मी जर पक्ष सोडून गेलो तर अजितदादा आणि पक्षाला फरक पडणार नाही. सोलापूरमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी गेलेल्या दत्ता भरणेंचं बैठकीनंतर विधान. मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील उतरणार मैदानात. शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा. ऐन दिवाळीच्या दिवशी मुंबई, नवी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. खरेदीला आलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ. शेतीलाही फटका बसण्याची शक्यता. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान राजकीय संबंध प्रस्थापित. काबूलमधील कार्यालयाला भारतानं अधिकृतपणे दिला भारतीय दूतावासाचा दर्जा. चारधाम यात्रेची आजपासून होणार समाप्ती. गंगोत्री मंदिराचे दरवाजे आज होणार बंद, तर उद्या यमुनोत्री आणि केदारनाथ मंदिर होणार बंद. नालासोपाराच्या अंबावाडीत बांधकामासाठी ठेवलेल्या सामानाला आग लागली आहे. आगीमध्ये सगळं सामान हे जळून खाक झालंय.
स्फोटक फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील साई बाजारातील चप्पल विक्री करणाऱ्या 3 ते 4 दुकानांसह गोदामाला भीषण आग लागली आहे. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय. बारामतीच्या फलटण रोड परिसरातील भंगारच्या गोदामाला अचानक आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट होणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे स्पेशल कॅम्पेन 5.0 तसेच स्वच्छता ही सेवा 2025 या कार्यक्रमांतर्गत विविध स्वच्छता, जनजागृती आणि शाश्वतीसाठीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेच्या राष्ट्रीय मोहिमेला अनुसरून कोकण रेल्वेने पर्यावरणपूरक आणि लोकसहभागी उपक्रमांना गती दिली आहे. आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुंबई महापालिका बांद्रा येथे आणखी एक नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात आलंय. हे नवीन महाविद्यालय बाबा रुग्णालय प्रशासनाच्या अखत्यारीत असणार आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये रस्त्यांवर खड्डेमुक्त दीपोत्सव आंदोलन करत नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केलाय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये दीप प्रज्वलन करून अंधारातून उजेडाकडे हा संदेश देण्यात आला. अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत रविकांत तुपकरांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यानं सरकार शेतकऱ्यांची लूट करतंय असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. यवतमाळ तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केलं. सरकारने कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांनी सरकार विरोधात असंतोष व्यक्त केला. दिवाळी सणात चक्क आळ्या आणि किडे असलेलं राशन नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाळा गावामध्ये उघडकीस आलाय. स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना निकृष्ट दर्जाचं राशन पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय.